हाय फ्रॉम अगस्त्या. आपण आता डोडा बेट्टा पीकला आलो आहे. पुढे आय थिंक वॉच टॉवर आहे तिथे जाऊया. सो आपण आहोत डोडा बेट्टाला. डोडा बेट्टा हा निलगिरी माउंटेनमधला एक हायेस्ट माउंटेन आहे आणि याची उंची आहे 2637 मीटर. आयांना आईस्क्रीम खायची आहे राईट. आणि तिथे टेलिस्कोप टॉवर आहे. ही वॉच टॉवर म्हणजे एक ऑब्झर्वेटरी आहे आणि जिथे 2 टेलिस्कोप ठेवलेले आहेत ते सगळ्यांसाठी अवेलेबल आहेत. ह्याच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्ण रिझर्व फॉरेस्ट एरिया आहे आणि इथून अतिशय सुंदर असा पॅनोरॉमिक व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. त्या स्पायरल स्टेअर्स आहेत आणि इथून खाली उतरताना जाम मजा येते. पण ही जी लेअर आहे ना क्लाउडची अमेझिंग वाटतं. हॅलो. आयन गोप्रो चेक करतोय तो शूट बरोबर होत आहे की नाही. आयनचा आवाज पण आता चेंज झाला. आम्ही निघाले पुढच्या लोकेशनला. आपण टी फॅक्टरी बघायला जातो आहे. जे थोडं ट्रॅफिक लागलं आहे आणि मी सॉंग्स एन्जॉय करत व्ह्यू पण एन्जॉय करतो आहे. बाबू बाबू कॅमेला. तो ही टी फॅक्टरी आहे. आमच्या हॉटेलच्या बाजूलाच ही टी फॅक्टरी आहे. तर आम्ही टी फॅक्टरी बघून पुढचे लोकेशन्स आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तो आलेला आधी पहिला चहा हिनेच प्यायला वाटतं. हा हिला भेटला किती चहा आहे. टी फॅक्टरीमध्ये एंटर केल्यावर आपल्याला सगळ्यात आधी हिस्ट्री पाहायला मिळते, कुठून चहाचा उगम झाला आहे आणि ते सगळं त्यांनी इथे एक्सप्लेन केलं आहे. नंतर लगेच आपल्याला पुढे 2 मोठे प्लॅटफॉर्म दिसतात तिथे पूर्ण चहाची पानं स्प्रेड केलेली आहेत आणि ते ड्राय होत आहेत एक प्रकारे. आणि ड्राय होता होता ते पुढे सरकत आहेत सुद्धा. आणि ही सगळी पानं पुढे ग्राइंडरमध्ये चालली आहेत. सो ते ग्राइंड होऊन पुढे बेल्टवरती जातील. ते आपल्याला खालच्या फ्लोअरला बघायला मिळेल. त्या मशीनमध्ये जे पानं पडली तेव्हा ती ग्राइंड झाली आहेत आणि पुढे या बेल्टवरती स्प्रेड केली जात आहेत. पुढे ते अजून रिफाईन होत जात आहेत. तर यांनी हा असा वॉकिंग डेक बनवला आहे जिथून आपल्याला पूर्ण फॅक्टरी प्रोसेस आपल्याला बर्ड्स आय व्ह्यूने बघायला मिळतं. तो त्या पानांची आता इथे फाईन अशी पावडर तयार झालेली आहे आणि ती पुढे आता ड्रायरमध्ये ढकलली जाते. तिथून ती पुढच्या बेल्टवर जाईल आणि आपण जी पावडर पाहतो तशा प्रकारचं टेक्स्चर आपल्याला तिथे पाहायला मिळेल. अजूनही ती ग्रीन आहेत. अजून ते त्यात पुढे जो दिसतोय तो ड्रायर आहे. त्या ड्रायरमधून ते पास होतील.
सो इथे ग्रेडिंग केलं जातं आहे आणि ग्रेडिंग करून पॅकिंग होत आहे. आज स्कूल ट्रिप पण आली आहे वाटतं, ते सुद्धा चहा एन्जॉय करत आहेत. तो ही टूर झाल्यानंतर आपल्याला इथे चहासुद्धा ट्राय करायला मिळतो आहे. मी त्यांना हाफच कप मागितला. सुपर. आणि बाहेरच त्यांचा एक इथे सेल झोन आहे जिथे सगळ्या प्रकारचे टी त्यांनी अवेलेबल केलेत, तुम्ही विकत घेऊ शकता. सुपर ना. व्हाईट टी, मसाला टी, जिंजर टी, लेमन टी, ब्लॅक टी, ग्रीन टी, स्ट्रॉंग टी, चॉकलेट टी, कार्डामन टी. ते चॉकलेट्स बनवले जात आहेत. वेगवेगळ्या शेप्सचे इथे चॉकलेट्स त्यांनी डिस्प्लेला पण ठेवले आहेत. आणि बॅक साईडला बरोबर राईटला इथे शॉप आहे, तर तुम्ही इथे सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स इथे विकत घेऊ शकता. उटीमध्ये आपल्याला हे हॉर्स रायडिंग पण करायला मिळतं. काय करणार नाही ना हात लावला तर? काय नाही, फक्त किक मारेल. ओरडला होतो. इथे पण घोडे आले त्यांचे. इथे टी फॅक्टरी आहे, आपण इथेच गेलो होतो आता. सो आमची टी फॅक्टरीसुद्धा पाहून झाली आहे आणि आम्ही वेट करतो आहे आमच्या कॅबचा. पुढचे लोकेशन्स असणार आहेत पायकारा शूटिंग स्पॉट, पाईन ट्री फॉरेस्टला सुद्धा आपण व्हिजिट करणार आहोत आणि ते तुम्हाला सगळं पाहता येणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. सो प्लीज सबस्क्राईब आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. सी यू सून.